नाशिकमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। बँक खात्यातून पैसे गायब झालेले आहेत। पीएम किसान योजनेची फेक लिंक उघडल्यावर खात्यातून पैसे गायब होत आहेत। पीएम किसानच्या फेक लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोबाईल सुद्धा हॅक केले जात आहेत। बँक खात्याशी संलग्न मोबाईल फोन हॅक करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची नाशिक पोलिसांकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली। मला एक पीएम किसान म्हणून एक लिंक आली होती आणि ती लिंक ओपन केली आणि म्हणजे पूर्ण ग्रुपला आली। ग्रुपमध्ये एक दोन जणांनी ओपन केली, मग मी बी ओपन करून बघितली। म्हणजे मला कोणतरी आमच्या ग्रुपमधल्याने पाठवलं असं वाटलं। ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला। हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये। त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाले। मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडे काही नाही टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही। मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले। एक आमच्याकडे एक बिल्डरची आहे तक्रार। त्यांना रात्री ती PDF फाईल आली, त्यांनी ती डिलीट पण केली नंतर, पण ती ओपन केली अगोदर, नंतर डिलीट केली। पण ती डिलीट केली तरी देखील तो प्रोग्राम हिडन मागे चालू राहिला। रात्री ते झोपले, सकाळी उठून ज्यावेळी बघितले त्यांना ते SMS आले होते, OTPचे सर्व झाले होते आणि खात्यातून 15 लाख रुपये गेले होते। तर सर्वांना माझी नागरिकांना विनंती अशी आहे की APK फाईल आली की ओपन न करता डिलीट करणे। या संदर्भात बोलूया। जयेश साबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयेश, काय नेमकं आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते? नाशिकमध्ये अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। नाशिकच्या या पीडित शेतकऱ्यांकडून आता सायबर पोलीस स्टेशन गाठत त्यांनी ही तक्रार सायबर पोलीस ठाण्याकडे दिली। सायबर पोलिसांकडून वेळोवेळी याबाबत आवाहन देखील करण्यात येते। शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती अशी APK फाईल येते, ती फाईल ओपन केल्यानंतर त्याच्यात एक प्रोग्राम असतो, तो प्रोग्राम त्या मोबाईलमध्ये सेट होतो आणि त्यानंतरून शेतकऱ्यांच्या अकाउंटवरचे हे पैसे कट होत आहेत। अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होते। नाशिकमध्ये असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे। याबाबत आता सायबर पोलिसांच्या माध्यमातून अधिक तपास सुरू आहे। बरं, धन्यवाद जयेश या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।